आपल्या सर्वांना माहिती आहे कृषीप्रधान देश आहे. ज्ञात इतिहासातली जवळजवळ 4 ते 5 हजार वर्ष आपण भारतामध्ये शेती करतोय. आपला इथला शेतकरी तो गरीब का असेना, तो अशिक्षित का असेना, पण त्यांनी शेती करण्याचं तंत्र जे होतं ते बरोबर आत्मसात केलेलं होतं. हे आपलं प्रकर्षाने लक्षात येईल. आलटून पालटून शेती कशी करायची, शेतीची त्या जमिनीची पतवारी कशी टिकवून ठेवायची, हे आपल्या शेतकऱ्याला ज्ञात होतं. शिवरायांच्या काळाचा आपण थोडासा अभ्यास करतो म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल की कृषीप्रधान देश असल्यामुळे शिवरायांच्या काळातही स्वराज्याचं प्रमुख उत्पन्न हे कृषी आधारितच होतं. शिवाजी महाराजांनी वारंवार स्वराज्यातल्या शेतकऱ्यांना कृषी या उद्योगाकडे वाटचाल करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केलं. काही ठळक दाखले द्यायचे म्हटलेत तर आपल्या असं लक्षात येईल, त्या काळातल्या ज्या मुघल सत्ता होत्या, यावनी सत्ता होत्या, दक्षिणेतल्या सत्ता होत्या, आपल्या असं लक्षात येईल की या सर्व सत्ता आपल्या सैनिकांना 8 महिन्यांसाठी नोकरीवर ठेवायच्या. पावसाळ्यातली 4 महिने जेव्हा युद्धबंदी असे त्या काळामध्ये या सैनिकांना नोकरीवरून काढलं जात असे. ही 4 महिने हे सर्व सैनिक गावागावांमध्ये जाऊन त्यांना आवश्यक वस्तू, भाजीपाले असतील, दैनिक गरजेच्या वस्तू असतील, या लोकांकडून वसूल करत असत. आणि आवश्यक नसे की त्यांनी त्याचे पैसे त्या गरीब लोकांना दिलेच पाहिजे म्हणून, कारण ते स्वतः सैनिक होते. अशा याच्यामध्ये राज्यांचं दुहेरी नुकसान होत असे, प्रजा भरडली जात असे. शिवाजी महाराजांनी ही पद्धत बंद पाडली आणि आपल्या सैनिकांना 8 महिने युद्धासाठी एम्प्लॉयमेंट तर दिलं, शिवाय जे उर्वरित पावसाळ्याचे 4 महिने होते या काळामध्ये त्यांनी या सर्व सैनिकांना शेतीकडे वळवलं. अनेक वेळा सरकारी जमिनीवर या सैनिकांना शेतीसाठी प्रोत्साहन दिल्यामुळे ते पावसाळ्यातले 4 महिने सामान्य जनतेला या सैनिकांचा उपद्रवही झाला नाही आणि शेतीमध्ये काम केल्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढलं. जे टॅक्सेसच्या स्वरूपामध्ये स्वराज्याला ते कर प्राप्त होत असत ते या सैनिकांनी केलेल्या शेतीमुळे त्या टॅक्सेसच्याही प्रमाणात वाढ झाली. म्हणजे आपल्या लक्षात येईल, एका दगडात 2 पक्षी त्या काळामध्ये शिवछत्रपतींनी तिथे हे साधून घेतलेलं आहे. आपण बघतो की अनेक वेळा शेतकऱ्यांचं नुकसान होतं. कधी वीज पडते, बैल मरतो, नांगर तुटतं, कधी शेतीची हत्यारं तुटतात. अशा वेळेस सरकारकडून कॅशमध्ये सबसिडी दिली जाते. शिवछत्रपतींच्याही काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. अनेक ठिकाणी त्यांना पैशामध्ये या सगळ्या गोष्टींचं वितरण होत असे. शिवरायांनी ही पद्धत बंद पाडली की जिथे शेतकऱ्याचा बैल मेलाय तिथे सरकारकडून त्यांना बैल दिला जात असे. एखादा नांगर तुटलाय, शेतीचं एखादा अवजार तुटलंय, तर अशा गोष्टी सरकारकडून त्या गोष्टीच्या वस्तूच्या स्वरूपात दिल्या जात असत. यामुळे पैशाचा संभाव्य अपव्यय जो कधी होऊ शकतो त्याची शक्यता असते. आवश्यक नाही की प्रत्येक शेतकरी दिलेल्या पैशातून ते अवजारच विकत घेईल. तो शिवरायांनी तिथे टाळला असं आपल्या लक्षात येईल. यामुळे दुसराही फायदा झाला की शेतीचं उत्पन्न जे घटण्याची शक्यता होती ते तिथे वाढीस लागलं. स्वातंत्र्योत्तर भारतात आपण बघतो की कुठेतरी ती पारंपरिक शेती जी भारतात चालत असे तिला थोडासा फाटा देण्यात आला. आपल्या सामान्य शेतकऱ्याला, जो कदाचित अशिक्षित असेल पण त्याला एक गोष्ट पूर्णतः माहिती होती की जमिनीवर जसं एक जीवसंपदा असते तशी मातीच्या खाली सुद्धा एक जीवसंपदा असते. तिचं रक्षण केलं गेलं पाहिजे. तिची काळजी घेतली नाही तर ती मृत होण्याची शक्यता असते आणि ती मातीसुद्धा त्याने मृत होऊ शकते. पण दुर्दैवाने फर्टिलायझर्सचा अतिशय वापर आपल्या सर्व जमिनीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये करण्यात आला. धान्याचे कटोरे म्हणून घेतलेले अनेक प्रांत आज पूर्णतः बंजर म्हणून घोषित होतील की काय अशी भीती आज या सर्वांमुळे उत्पन्न झाली. रासायनिक शेती ही विटॅमिन असू शकते. आपल्या शरीराला जसं विटॅमिनमुळे ताकद येते, पण विटॅमिन हे अन्न नाही. आपला आहार जर चांगला असेल तर विटॅमिन आपल्याला मदत करू शकतात. तसंच शेतीच आहे. फर्टिलायझर्स हे कधी अन्न असू शकत नाही. शेतीचं अन्न आपली खतं, आपली सेंद्रिय शेती, आपली भारतामध्ये तयार झालेली आपली साधी खतं ही शेतीचं अन्न आहे. त्याला जोड म्हणून फर्टिलायझर्सचा वापर करणं याच्यात काही वावगं नसतं. पण दुर्दैवाने फर्टिलायझरचा सर्रास वापर केल्या गेल्यामुळे, आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की जितके फर्टिलायझर्स आपण जास्त वापरू तितकं पाणीसुद्धा जास्त लागतं. त्यामुळे बेशुमार प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा जमिनीतून करण्यात आला. आज भारतात अनेक ठिकाणी 1000 फुटापेक्षा खाली पाण्याची पातळी गेलेली आहे.
प्रकृतीशी नातं जोडणारी शेती जी भारतातली होती तिला कुठेतरी फाटा दिला गेला की काय अशी भीती या गेल्या काही काळात आपल्याला असं जाणवेल की ती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा शिवछत्रपतींनी जी क्रांती या क्षेत्रात घडवून आणली ती पारंपरिक शेती आम्ही परत करू शकतो का, त्याची उदाहरणं भारतात अनेक ठिकाणी आहे. अनेक लोकांनी असे प्रयोग करून दाखवलेले आहेत. आज दुर्दैवाने कृषीप्रधान भारतामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते, त्याच्यावर काही उपाययोजना आज केल्या जातात. अनेक सरकार त्याच्यासाठी उपाययोजना करतात. पण कुठेतरी असं वाटतं की या फक्त सध्या तरी वरवरच्या उपाययोजना आहेत, या रिॲक्टिव्ह आहेत. काहीतरी होत आहे म्हणून त्याच्यावर उपाय केले जात आहेत. पण मुळातून जर आपल्याला ही संपूर्ण व्यवस्था सुधारवायची असेल तर आपल्याला पुन्हा त्या ग्राम आधारित शेतीकडे, पुन्हा त्या पारंपरिक शेतीकडे वळावं लागेल. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जितका फर्टिलायझर्सचा वापर होतोय, जितका ट्रॅक्टर्सचा वापर होतोय, त्याला लागणारे डिझेलचा वापर होतोय, आज या सर्व गोष्टींमुळे शेतीची लागत वाढलेली आहे. पूर्वी बैलजोडी शेतकऱ्याकडे असायची, ती त्याच्या मालकीची असायची. ट्रॅक्टर हा शेतकऱ्याच्या मालकीचा नसतो, तो कुठल्या तरी बँकेचा असतो. त्याचं कर्ज असतं, ते डोक्यावर असतं आणि त्या कर्जाचं मीटर शेतकरी झोपला असतो तेव्हाही सुरू असतं. मग तो शेतकरी सुखाने राहील कसा, याचा एक विचार आपण सर्वांना करण्याची आवश्यकता झाली आहे. ज्या शेतीची वरची माती ही सामान्य बैलगाडीचं वजन झेलू शकते, तिथे आपण पाहिलं काही 30 वर्षांपूर्वी 1,000 किलो वजनाचे ट्रॅक्टर्स त्या जमिनीवर उतरवण्यात आले. त्यांची पॉवर त्या काळात कमी असेल, पण आज जर आपण पाहिलं तर साधारण 40 ते 50 हॉर्स पॉवरचे त्याचं साधारण वजन हे 2,500 किलो आहे. हे शेतीच्या जमिनीवर उतरवल्यामुळे शेतीची वरती जी माती आहे ती आता कडक व्हायला लागलेली आहे, ती मृत व्हायला लागलेली आहे. याची काळजी जर आपल्याला घ्यायची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला कदाचित त्या पारंपरिक शेतीकडे यावं लागेल. दुसरी महत्त्वाची क्रांती जी शिवरायांनी घडवून आणली ती टॅक्सेस, म्हणजे लगान जो वसूल केला जात असे तो बेमुरवतपणे वसूल केला जात असे आधीच्या काळामध्ये. दुष्काळ पडो, सुलतानी हो, ओला दुष्काळ पडो, अतिवृष्टी हो, शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने कर वसुली होत असे. शिवरायांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं की अशा प्रकारच्या कुठल्याही दुष्काळी परिस्थितीमध्ये शिवरायांनी स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांवरचे कर त्या काळामध्ये माफ करून घेतले. अनेक वेळा आपल्या लक्षात येईल की कदाचित सरकारी धान्याची कोठारं सुद्धा शिवरायांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी उघडून दिली. शेतकऱ्याची काळजी घेणारा असा एक राजा आपण त्या काळामध्ये पाहिला. आपल्या भारताचं फार मोठं दुर्दैव आहे की अशा भारतातल्या शेतकऱ्यांची मुलं आज 21व्या शतकामध्ये मी शेतीकडे वळणार नाही. आपलं दुर्दैव आहे की अशा कृषीप्रधान भारतातल्या शेतकऱ्यांची मुलं आज म्हणतात की मी शेतीकडे वळणार नाही, मला शहरांमध्ये जायचं आहे. गावातलं शुद्ध वातावरण, गावातली शुद्ध हवा सोडून आज ते माफक पैशांमध्ये कारकुनी नोकऱ्या करण्यासाठी शहरातल्या प्रदूषणयुक्त वातावरणात जायला तयार आहे. ही परिस्थितीच क्लेशदायक आहे. शेतीचा वारसा जो 5,000 वर्षांपासून भारतातला शेतकरी चालवतोय, त्याच्या पुढच्या पिढीनीच जर शेतीकडे पाठ फिरवली तर भारताचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून कुठेतरी शिवरायांनी ज्या उपाययोजना त्या काळामध्ये केल्या, तो प्रजाहितदक्ष राजा, तो शेतकऱ्यांचं हितच संगोपणारा राजा आज पुन्हा त्याच्या पॉलिसीजची, त्याच्या स्ट्रॅटेजीजची महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण भारतवर्षाला आवश्यकता आहे असं प्रकर्षाने जाणवू लागलेलं आहे. आज आपल्या भारतातली जी तरुण पिढी आहे, जे विद्यार्थी आहेत, जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, त्या सगळ्यांपुढे एक मोठं चॅलेंज असं आहे की माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलं आहे का. आपल्या अनेक वेळा लक्षात येईल की जे यशस्वी लोक या जगामध्ये झाली त्यांना एक सुस्पष्ट ध्येय होतं, त्यांना माहिती होतं त्यांना आपल्या आयुष्यात कुठपर्यंत पोहोचायचं आहे. पण दुर्दैवाने सगळ्यांच्या बाबतीत असं नसतं. अनेक लोकांना दूरची ध्येयच नसतात. त्यामुळे मी कुठल्या दिशेला गेलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रात माझं करिअर उभं केलं पाहिजे, किंवा मी ऑलरेडी जॉब करत असेल तर तो कुठल्या दिशेने मी त्याला कशा प्रकारे मी त्याला यशाकडे घेऊन जाईल. मी एखादा व्यवसाय करत असेल, एखादा उद्योगधंदा करत असेल तर मी कशा प्रकारे तो उद्योगधंदा मोठा करू शकेल. ही जी मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वं असतात, जी प्रत्येकाला आपापल्या प्रोफेशनल किंवा पर्सनल आयुष्यामध्ये कामी पडत असतात, याचं आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आपल्याच महाराष्ट्रात झालेले स्वतः शिवछत्रपती आहेत. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं ध्येय ठेवलं की मला आयुष्यात जायचं कुठे आहे. आणि ते ध्येय उदात्त होतं की गेली 300 वर्ष जी अमावस्या महाराष्ट्रामध्ये सुरू होती, गेली 300 वर्ष जी अमावस्या महाराष्ट्रामध्ये सुरू होती,
सगळ्या यावनी सत्ता आपल्यावर राज्य करत होत्या, हे राज्यच मी इथून निखंदून बाहेर फेकेल आणि तिथे मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, हे उदात्त ध्येय शिवरायांनी आपल्या उराशी बाळगलं आणि संपूर्ण आयुष्यभर त्या एकाच ध्येयाचा ध्यास धरून महाराजांनी एवढं विशाल कार्य आपल्यासमोर उभं केलं. महत्त्वाचे बिंदू त्यातले घ्यायचे म्हटलं तर शिवरायांचं मॅनेजमेंटचा पहिला स्तंभ आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या नजरेत भरतं ते शिवरायांचं नेतृत्व, त्यांची लिडरशिप. नेतृत्व कसं असावं, ते खमकं असावं, त्याच्यात जरब असावी, त्याच्यात हिंमत असावी, धाडस असावं, सतत नवीन चॅलेंजेसचा सामना करण्याची खुमखुमी त्याच्यात असावी, आपल्या पाठीमागून येणाऱ्या अनुयांना दिशा देण्याची ताकद त्या नेतृत्वामध्ये असावी, तो उज्ज्वल चरित्राचा असावा. ही जी नेतृत्वाची लक्षणं आपल्याकडे सांगितली गेलेली आहेत, आपल्या असं लक्षात येईल की शिवछत्रपती त्याचं मूर्तिमंत आणि आदर्श उदाहरण होते. घटना आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेत. अफजल खानाचं आक्रमण असो, एकाच वेळी स्वराज्य दुहेरी संकटात सापडतंय की काय अशी ती शायस्तेखानाची आणि दुसऱ्या बाजूनी सिद्दी जोहरची स्वारी असो, महाराजांनी सुरतेवर केलेलं आक्रमण असो, आग्र्यामध्ये जवळजवळ अशक्य प्राय अशा संकटात शिवाजीराजे सापडले असताना तिथून जिवंत बाहेर पडतील की नाही अशी शंका सर्वांना असताना केवळ आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे शिवाजीराजे या सर्व संकटांवर मात करून तिथून बाहेर पडले. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतं ते शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचं कसब. महाराज कुठेही घाबरलेले नाही आहेत. प्रत्येक क्षणी राजे स्वतः समोर आहेत. लीडिंग बाय एक्झाम्पल हे जे आपण म्हणतो की नेतृत्वाने सगळ्यात समोर राहून आपला आदर्श घालून दिला पाहिजे, आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की महाराजांच्या चरित्रामध्ये अशा घटना वारंवार झालेल्या आहेत. दुसरं महत्त्वाचं काम जे महाराज करू शकले ना, आपण सर्वांनी ज्याचा आदर्श म्हणून आपल्या डोळ्यांसमोर ठेवायला हवं, ते प्लॅनिंग कसं केलं गेलं पाहिजे, नियोजन कसं केलं गेलं पाहिजे. आपण कुठल्याही क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींच्या जीवनाकडे बारकाईने पहा, आपल्या लक्षात येईल की त्यांचं प्लॅनिंग फार काटेकोर असतं, नियोजनबद्ध व्यवहार त्यांचे असतात. शिवाजीराजांच्या आयुष्यात आपण पाहतो की कुठलंही पाऊल उचलायचं तर त्याचं काटेकोर प्लॅनिंग शिवाजीराजांनी पहिले केलेलं आहे. प्लॅनिंग न करता महाराजांनी कुठल्याही मोहिमेत कधीही पाऊल ठेवलेलं नाही. हा महाराजांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवू शकतो. किती बारकावे असावे. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराज आग्र्यातून निसटले, पण एका गोष्टीकडे मी आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की ते पेटारे आले कुठून ज्याच्यात महाराज बसून निघालेत. त्या पेटाऱ्यांची व्यवस्था कोणी केली, त्या पेटाऱ्यांना आत जाण्याची अनुमती कोणी दिली, ते पेटारे आणण्याचं नेण्याचं काम कोणी केलं, त्याच्यात मिठाया भरण्याचं काम कोणी केलं. महाराजांसोबत जवळजवळ 550 माणसं तिथे अडकलेली होती. ती मुक्त कशी झालीत, ती मुक्त झाली तर त्यांची स्वराज्यात परत येण्याची व्यवस्था कशी करण्यात आली. त्यांना वारंवार मध्ये चेकपोस्टवर लायसन्स किंवा परवाना दाखवावा लागणार होता. ते परवाने कोणी तयार करून घेतले, याच्यासाठी लागणाऱ्या पैशाची धनाची आवश्यकता होती, ते कसं पूर्ण झालं. संभाजीराजे वयाने लहान आहेत, 9 वर्षांचे आहेत फक्त. स्वराज्य ते आग्रा 1,500 किलोमीटरचं अंतर आहे. एवढ्या लहान वयाचा मुलगा ते पार करू शकणार नाही. मग संभाजीराजांच्या सुरक्षेची व्यवस्था कशी करण्यात आली, त्यांना कुठे ठेवण्यात आलं, नंतर त्यांना सुखरूपपणे कसं बोलवण्यात आलं. आपल्या लक्षात येईल याच्यातली एक जरी गोष्ट चुकली असती तर स्वतः राजे किंवा संभाजींच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता. पण महाराजांनी नियोजनबद्ध या सर्व गोष्टी घडवून आणल्या आणि स्वतःचीच नव्हे तर आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांची सुटका करून घेतली. आग्रा हे एकमेव प्रकरण असं आहे की जिथे आपल्या एकाही सहकाऱ्याचा जीव जाऊ न देता महाराजांनी सगळ्यांना सुखरूप बाहेर काढून आणलं. इतकं व्यवस्थित प्लॅन. तिसरी गोष्ट जी आपल्या आज सर्व तरुणांना, लहान मुलांना आवश्यक आहे, ते एक शिस्तबद्ध जीवन. मला आठवतं मी बंगलोरला होतो काही वर्ष. बंगलोरला विप्रो टेक्नॉलॉजीजमध्ये काम करण्याचं सौभाग्य मला मिळालं. अनेक इंटरव्ह्यूज त्या काळामध्ये घेतले. पण शिस्तबद्ध आयुष्य नसेल तर ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं. आपण कसे बोलतो, आपण कसे बसतो, आपली कपडे घालण्याची पद्धत, ही सर्व आपल्या कार्यपद्धतीमध्ये उतरत असते. ती मुळातच शिस्तबद्ध नसेल तर तीच छाप आपल्या कामावर सुद्धा पडते. अनेक वेळा आपण पाहतो की अनेक लोकांना आपल्या नोकरीपासून हात धुवावे लागतात केवळ त्यांच्या अव्यवस्थितपणामुळे, वेळ न पाळण्याच्या स्वभावामुळे. शिवाजीराजांच्या आयुष्यात कधी वेळ चुकली असं झालेलं नाही. वेळ पाळण्यापासून तर त्यांच्या प्रत्येक पॉलिसीमध्ये शिस्तबद्धता हा आदर्श महाराजांनी घालून दिला. एखादा मॅनेजर आदर्श असणं, एखादा राजा आदर्श असणं हे दुर्मिळ नाही, असे अनेक लोक समाजात असतात. पण त्या राजाचं खरं वैशिष्ट्य हे असतं की तो त्याचे गुण त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या प्रजेमध्ये, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मॅनेजमेंटचं कसब याच्यामध्ये आहे की नेतृत्वाचे गुण त्याच्या टीममध्ये उतरतात का. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्यच हे म्हणावं लागेल की शिवाजी महाराजांची शिस्तबद्धता, शिवाजी महाराजांची काम करण्याची पद्धत
ही त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सुद्धा उतरली आणि त्याचा पुढचा आदर्श म्हणजे सामान्य जनतेमध्ये सुद्धा या शिस्तीचं शिवाजी महाराजांनी कुठेतरी बीजारोपण केलंय, ज्याची उदाहरणं आपण शिवछत्रपतींच्या नंतरच्या काळात सुद्धा बघू शकतो. इतका शिस्तबद्ध समाज जो आज दुर्दैवाने भारताची कुठेतरी कमजोरी आहे असं आपल्याला वाटतं, हा शिस्तबद्ध समाज सुद्धा महाराजांनी त्या काळामध्ये घडवून देण्याचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेला. जिथे जिथे चूक झाली, ज्या ज्या सहकाऱ्यांनी चुका केल्या, ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या, महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना तात्काळ शिक्षा दिली. आज आपल्या लक्षात येतं की अनेक वेळा महिलांवर अत्याचार होतात, अनेक ठिकाणी लहान चिमुकल्या बालिकांवर अत्याचार होत आहेत, पण त्याच्यावर तात्काळ शिक्षेचं प्रावधान अजून नाही आहे. दुर्दैवाने अशा गोष्टींमुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अत्याचार केल्यानंतर त्या महिलेला सुद्धा जे काउन्सिलिंग आवश्यक आहे ती देण्याची व्यवस्था नसते, त्यामुळे तिच्या स्वाभिमानाचंही खच्चीकरण होत असतं. शिवरायांच्या काळात आपण पाहतो की स्वराज्यातल्या एखाद्या अधिकाऱ्यांनीच जर एखाद्या महिलेवर बदअमल केला तर महाराजांनी त्याला कडक शासन केलेलं आहे. भ्रष्टाचाराची जी तुरळक उदाहरणं शिवचरित्रातही दिसतात, तिथे सुद्धा महाराजांनी भ्रष्टाचारांवर आसूड ओढलेले आहेत. अशी जरब शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पावला आपल्याला तिथे शिवचरित्रात दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला लक्षात आली, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली सकारात्मकता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आयुष्य कडूगोड प्रसंगाचंच एक पुस्तक असतं, पण अशा याच्यामध्ये जर आपण स्वतःला सावरू शकलो नाही तर पुरुषार्थ कोण गाजवणार. उत्तर भारतामध्ये जवळजवळ 650 वर्ष यावनी सत्तांचं राज्य सुरू होतं. भारत तर एका काळामध्ये सोने की चिडिया होताच. आपल्या इथलं स्थापत्यशास्त्र, आपल्या इथलं मेटलर्जिकल सायन्स, आपल्या इथलं आयुर्वेद, आपल्या इथली योगासनं, आपलं ज्योतिर्विज्ञान, आपली मसाल्याचे पदार्थ, आपलं रेशम, याचा संपूर्ण जगामध्ये डंका होता. तक्षशिला आणि नालंदासारखी आपल्या युनिव्हर्सिटीज 10,000 हजार विद्यार्थी इथे शिकायचे. अशा भारतावर लगातार आक्रमणं सुरू झालीत. सोने की चिड़िया के पर काटने के लिए लगातार आक्रमण हुए. शकांचं आक्रमण, हुणांचं आक्रमण, कुशाणांचं आक्रमण, अलेक्झांडर चालून आला. त्या काळातल्या वीरांनी या सर्व आक्रमणांचा मुकाबला करत यांना भारतातून बाहेर ढकलून लावलं. पण अरबस्तानकडून जी आक्रमणं सुरू झाली त्याचं स्वरूप इतकं भयानक होतं. नंतर जी सुलतानी राजवट सुरू झाली, 650 वर्ष उत्तर भारतात ती सुरू होती. आपल्या स्वाभिमानाचं खच्चीकरण, आपली आर्थिक लूट, या सर्व गोष्टी सर्रास सुरू होत्या. 300 वर्ष आपला महाराष्ट्र आणि आपला दक्षिण भारत हा अंधकारात होता. भारतातल्या विद्वानांनी सुद्धा आता मानायला सुरुवात केली होती की याच्यानंतर भारतामध्ये कुठल्याही भारतीय राज्याचं पुन्हा राज्य येऊ शकणार नाही. आता हे यवनी सम्राटच आपल्यावर राज्य करतील, इतकी विकृत मानसिकता त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. बेसावत समाज, जातीपातीमध्ये फुटलेला समाज, आम्ही एक आहोत, आम्ही एक राष्ट्र आहोत, आपण सर्व एकत्र आलो तर हे सगळ्या परकीय यावनी सत्ता आपण उखडून फेकून देऊ. त्या आत्मविश्वासाचा अभाव, विजिगीषू वृत्तीचा अभाव भारतामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेला होता. आणि कुठेतरी एखाद्या किरणाची आवश्यकता होती, जो एक दिशा देईल, जो एक प्रकाश समाजाला देईल. आणि या पार्श्वभूमीवर शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांनी स्वतःच्या दैदिप्यमान पराक्रमांनी सगळं समाजमन ढवळून काढलं, विलक्षण पराक्रम गाजवलेत आणि त्यासोबत स्वतःचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स दाखवत स्वराज्याची घडी कशी व्यवस्थित बसवता येते, त्या रामराज्याची कल्पना जी आपल्या संस्कृतीमध्ये सांगितल्या गेली आहे, त्याचं आजच्या काळातलं दृश्य उदाहरण हे शिवरायांच्या पॉलिसीजमध्ये आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये लोकांच्या समोर महाराजांनी ठेवलं. स्वतः प्रभू रामचंद्रांसारखं निष्कलंक चरित्र आणि कृष्णाची नीती याचं अवलंबन करणारं हे चरित्र आहे असं आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं काम जर शिवरायांनी त्यांच्या कार्यकाळात केलं असेल तर ही जी विकृत मानसिकता समाजामध्ये निर्माण झाली होती की आता कुठलाही भारतीय राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती होऊ शकत नाही, महाराजांनी या गोष्टीला तडा दिला. आणि शिवाजी राजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674ला स्वराज्याची राजधानी रायगड इथे संपन्न झाला. तो दिवसच विलक्षण होता. मला तुम्हाला त्या राज्याभिषेकाच्या त्या सगळ्या कर्मकांडाकडे नेण्याचा माझा प्रयत्न नाही. तो एक विधी असतो, तो झालाच पाहिजे, त्याची आवश्यकता असतेच. पण स्वराज्याचं मूल्यमापन फक्त आपण जर त्या विधींपुरतं करणार असू तर ही आपली फार मोठी चूक राहील.
महाराजांनी जे व्यवस्था परिवर्तन घडून आणलं, जो मानसिकतेत बदल घडून आणला, मला वाटतं सगळ्यात मोठं महत्त्व त्या राज्याभिषेकाचं हे आहे. किती गोष्टी महाराजांनी त्या कार्यकाळामध्ये केल्या असतील. आपल्या लक्षात येईल की आपल्या मराठी भाषेवर यावनी भाषेचा, परकीय भाषांचा इतका पगडा होता, जो दुर्दैवाने आज सुद्धा आहे. आज आपली मराठी फक्त मराठी राहिलेली नाही आहेत. कितीतरी इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर आपल्या मराठी शब्दांमध्ये, आपल्या भाषणांमध्ये व्हायला लागलेला आहे. हे एक प्रकारचं सांस्कृतिक आक्रमणच आहे. कुठल्याही भाषेचा विरोध नाही, पण सरमिसळ सुद्धा नको. शिवाजी महाराजांनी या सर्व लढाया गाजवत असताना, या स्वराज्य उभं करत असताना या सुद्धा गोष्टीकडे महाराजांचं लक्ष होतं. आणि त्या यावनी आक्रमणाचा विरोध केवळ रणांगणावरच नाही, महाराजांनी या सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा केला. महाराजांचे 2 खंदे अधिकारी रघुनाथपंत हणमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास या दोघांना बसून महाराजांनी नवीन शब्दकोश तयार करून घेतला. त्या काळामध्ये 1400 शब्दांची डिक्शनरी महाराजांनी तयार करून घेतली. आणि त्यानंतर महाराजांची जी पत्र जायला लागली ती अस्खलित मराठी भाषेमध्ये निघायला लागलीत. आपल्या लक्षात येईल की किती मोठं ट्रान्सफॉर्मेशन, हा बदल महाराजांनी इथे घडवून आणलेला आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी पराभूत मानसिकतेचं द्योतक होती, की लोकांना वाटायला लागलं होतं की आता यावनी सम्राटच इथे भारतात राहतील. दिल्लीश वरोवा, जगदीश वरोवा असे नारे ज्या भारतात लागायला लागले होते की दिल्लीचा सम्राट हाच आता जगदीश्वर आहे, तिथे महाराजांच्या काळातली एक लहानशी गोष्ट दिशा दाखवणारी. रायगडाचं बांधकाम पूर्ण होत असताना तिथे व्याडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं नामकरण करायचं हा विषय जेव्हा समोर आला, तेव्हा महाराज एका क्षणात उद्गारले की त्याचं नाव आता जगदीश्वराचा प्रासाद असं ठेवण्यात यावं. विचार करा, आधी दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा म्हणजे दिल्लीचा बादशाह हाच जगदीश्वर असेल, हाच देव असेल असा समज जिथे दृढमूल होतोय असं वाटत होतं, तिथे शिवाजी राजे म्हणतात आहे महादेवाचं मंदिर म्हणजे जगदीश्वराचा प्रसाद. म्हणजे जगदीश्वर कोण? तो देवळात जो बसलेला आहे तो भगवंत म्हणजे जगदीश्वर. मी सिंहासनाधीश्वर होतोय, मी छत्रपती होतोय, मी बादशाह होतोय, मी जगदीश्वर नाही. ही जी विनम्रता शिवाजी महाराजांची आपल्याला इथे दिसून येते, हीच मुळी शिकण्याचा विषय असा आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. तो दिवस उजाडला. महाराज आज सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार होते. मला वाटतं नेहमी माझ्या मनामध्ये हा विचार येतो की त्या दिवशी जे जे त्या रायगडावर उपस्थित असतील, ती सामान्य जनता असेल, ते इतर प्रांतांचे राजे असतील, ते इतर अधिकारी असतील, किती मोठा भाग्याचा दिवस या लोकांनी आपल्या आयुष्यात पाहिला की 300 वर्षांची विकृत मानसिकता, विकृत परंपरा मोडून एक भारतीय राजा स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करत तिथे छत्रपती होतोय. हा ऐतिहासिक क्षण त्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी बघितला असेल. त्या दिवशी रायगड गर्दीने प्रचंड फुलून गेलेला. सर्व प्रकारचे विविध प्रांतातले राजे रजवाडे आलेले. त्या विधीसाठी लागणारी सर्व तयारी, त्या मंत्रोच्चारांच्या घोषामध्ये शिवाजीराजांचा छत्रपती म्हणून तिथे सिंहासनारोहण झालं. शिवरायांची आई जिजाऊ मासाहेब, ज्यांनी शिवरायांच्या बालपणापासून ते स्वप्न स्वतःच्या उराशी धरलेलं असेल, ते स्वप्न आज पूर्णत्वाला जाण्याचा दिवस होता. किती कृतकृत्यता त्या आईला वाटली असेल, किती कृतकृत्यता त्या आईला वाटली असेल याची कल्पनाच केलेली बरी. जिजाऊ साहेबांच्या आयुष्याचं ते सार्थक होतं. असा विलक्षण प्रसंग त्या दिवशी रायगडाने अनुभवला. तो प्रसंग, तो शिवराज्याभिषेक येऊ घातलेला आहे. आपण सर्वांनी या राज्याभिषेकाला आपापल्या नगरांमध्ये जिथे जिथे कार्यक्रम असतील तिथे सर्वांनी जाऊन त्या दिवसाचं स्मरण करत, त्या चिरंतन स्मृती आपल्या मनामध्ये जागृत ठेवत, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक असंच ध्येय, ते लहान का असेना, म्हणजे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे, हे ध्येय आपल्या डोळ्यांसमोर ठेवत स्वतःच्या आयुष्याचा राज्याभिषेक, त्याची पूर्णता, ते गंतव्य ओळखून, ते डेस्टिनेशन ओळखून आपण स्वतःच्या ध्येयाला त्या पूर्णत्वापर्यंत न्यावं. हा आजच्या दिवसाचा एक ऐतिहासिक संदेश आपण आपल्या सर्वांनी आपल्या मनावर कोरून घ्यावा, एवढीच नम्र विनंती.